स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. गेल्या काही महिन्यात प्रशासकीय राजवटीमुळे निपाणीचा विकास रखडला आहे. मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांनी निपाणी शहरासह मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. आता भांडत बसण्यापेक्षा निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी पाठबळ देण्याच्या उद्देशाने आम्ही 4 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. येणाऱ्या दिवसात निपाणीच्या विकासाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण ते आपण होऊ देणार नाही असा इशारा आज नगरसेवक विलास गाडीवडर यांनी दिला. निपाणी नगरपालिकेत आज नूतन नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांचा पदग्रहण कार्यक्रमात त्यांनी आज जोरदार फटकेबाजी मारली. सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन अण्णा-वहिनींच्या नेतृत्वाखाली इथून पुढे काम केले जाणार आहे. निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी एका विचाराने पुढे जायचे आहे. पुढे देखील एकत्रित पद्धतीने काम करताना निपाणीतील सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी गेल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. नूतन नगराध्यक्ष सोनल कोठडिया, उपनगराध्यक्ष संतोष सागावकर यांनी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली विकासात्मक कार्य करण्याची ग्वाही या सर्वांनी दिली. SB न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. आपण नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रम या ठिकाणी सोहळा पार पडलेला आहे आणि या सोहळ्याला निपाणी भागच्या आमदार आणि कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री सन्माननीय शशिकलावहिनी जोल्ले, त्याचबरोबर या चिकोडी लोकसभेचे माजी खासदार आणि सहकार रत्न सन्माननीय अण्णासाहेब जोल्ले, त्याचबरोबर या ठिकाणी नूतन अध्यक्ष सोनलताई कोठडिया आणि उपाध्यक्ष संतोष सांगावकर, या ठिकाणी आमचे सहकारी मार्गदर्शक आणि निपाणी नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेबांना सरकार, माजी नगराध्यक्ष जयवंतना भाटले, सर्वांचे नावे घेत नाही, हर्षिदनाथ साखर कारखान्याचे चेअरमन MP अण्णा, त्याचबरोबर या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष नीताताई बागडे व सर्व नगरसेवक आणि नगरसेविका आणि जमलेले या ठिकाणी सर्व अण्णांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि पत्रकार मित्र आणि छायाचित्र, आपल्याला सर्वांना हकीकत सगळी माहीत आहे. वहिनीने थोडक्यात आता सर्वांनी सांगितलेलं आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये निपाणी नगरपालिकेवर ज्यावेळेला 2018ला आमचे त्या ठिकाणी परत पुन्हा निवड झाली, तेव्हापासून 2 वर्ष त्यावेळेला प्रशासक होतं. मधल्या काळावरती मध्ये 2.5 वर्ष जयवंतना नगराध्यक्ष होते, उपनगराध्यक्ष होत्या. त्यानंतर आणखीन हे जवळजवळ 16 महिने प्रशासकच होते. म्हणजे आपण असून देखील नसल्यासारखं इथं प्रकार तशा पद्धतीचे. त्यामुळे निपाणीचा विकास हा थोडासा हे या सगळ्या घडामोडीमध्ये थोडं थांबलं आहे. पण वहिनींच्या प्रयत्नाने, अण्णांच्या प्रयत्नाने जे काही निपाणीमध्ये काम झालेलं आहे त्याप्रमाणे भरीव अशा कामं झाल्या. त्यामध्ये आश्रय योजना असू देत, 24 तास पाणी योजना असू देत, किंवा शाळेचा असू देत, किंवा आरोग्याचा असू देत, आम्ही सर्वांनी त्यावेळेला एक विचार केला की आपल्यामध्ये आपण भांडत बसण्यापेक्षा आपण सर्वजण एकत्रितच जाऊयात, त्यामुळे निपाणीचा एक विकास होईल. त्यासाठी अण्णावहिनींच्या या नेतृत्वाखाली निपाणी नगरपालिकेच्या निवडीमध्ये आमचाही त्या ठिकाणी सहभाग असावा, आम्ही तशा पद्धतीचे विचार केले आणि 4 नगरसेवक त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करायची भूमिका आम्ही मग हे सगळं सहकार्य करत असताना काही लोकांना बरं वाटतंय, काही लोकांना वाईट वाटतंय, ते काय आम्ही त्याचा विचार केला. पण निपाणीचा विकास कुठेतरी आपल्या भांडणामध्ये खुंटू नये, निपाणीचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे काही लोक नेत्यांनी विश्वासात घेतला, काही नेत्यांमध्ये विश्वासात नाही आले, काही झालं, भरपूर काही घडामोडी घडल्या. असं काही असू देत, पण आता थोडंसं आपण सगळेजण काम एकदम अतिशय स्पीडनं त्यांच्या दोघांच्याही नेतृत्वामध्ये करता. हे करत असताना काही लोक गालबोट लावण्याचा देखील प्रयत्न करत असतील, कारण सगळीकडे हे असतंय. समाजामध्ये आपण वावरत असताना काही ठिकाणी असंतुष्ट लोक पण असतात, पण असंतुष्ट लोकांच्याकडे कुठल्याही प्रकारचं तिकडं त्या ठिकाणी लक्ष न देता आपण दुर्लक्षित करून आणि निपाणी जनतेला देखील मी एक आवाहन करू इच्छितो की आम्ही सगळेजण एकत्रित आहोत. हे फक्त निपाणीच्या विकासासाठी, निपाणीचा विकास हाच आमचा ध्येय आहे
आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना मी सांगू इच्छितो, कारण काही समाज मध्ये जे विघ्न संतोष्टे आहेत ते वेगवेगळ्या समाजाला भडकवण्याचं काम देखील करतील. तर आम्ही या ठिकाणी अण्णा, वहिनी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व जाती धर्माचे काम करण्यास कटिबद्ध आहोत. सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी सक्षम आहोत की कुणाला तरी पुढे करून राजकारण करायचं कोणीही त्या ठिकाणी प्रयत्न करू नये, असं या आजच्या सभेतून मला सगळ्यांना संदेश देण्याचा आहे. आणि सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की तुमच्यासाठी सगळे दरवाजे खुले आहेत. कोणी हिचकायचं नाही, कोणी वशिलेची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही या, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, अण्णावहिनी काम करतील, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत त्या ठिकाणी. कारण लोकांना वाटतंय डायरेक्ट गेलं तर माझं काम होईल नाही होईल असे चिंतेमध्ये लोक असतात, पण सगळ्या जाती धर्मांच्यासाठी सगळ्यांच्यासाठी आमचे या ठिकाणी दरवाजे खुले आहेत. ही नगरपालिका आहे, इथं फक्त निवडणुकीपुरतं. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.